लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद परिसरातून जाणाऱ्या राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असे नाव लिहिलेल्या एका ट्रकमध्ये दिनांक 24 जुलैच्या मध्यरात्रीला विदेशी कंपनीच्या दारूची विक्री करताना पोलिसांच्या आरसीपी पथकाला दिसले. त्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून 7 जणांना ताब्यात घेतले. मोठ्या प्रमाणात मोहा रोड येथे दारू विकताना दिसून आले. विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरच्या भागावर चक्क राज्यमंत्र्यांचे नाव असल्याने तर्कवितर्क लढवल्या जात आहेत. यामध्ये ग्रीन लेबल विदेशी दारूच्या 18,000 बॉटल आढळून आल्या असून यामध्ये 3 मोटारसायकल, 7 मोबाईल व अशोक लेलँड कंपनीचा आयशर ट्रक असा एकूण 64,72,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी नामे मनीष ईश्वर सुकळे वय 24 वर्ष राहणार कारेगाव पुणे, प्रवीण दत्ता जिजोरे वय 26 वर्ष राहणार वाईगोळ तालुका मानोरा जिल्हा वाशिम, रामेश्वर मधुकर पवार, सचिन उदल चव्हाण, सतीशराव चव्हाण, गोकुळ बाबू सिंग चव्हाण, विक्रम बळीराम जाधव राहणार तुळशीनगर हे 7 इसम आहेत. सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनात आरसीपी पथक, हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर, एनपीसी संतोष सरगुंडे, निलेश आडे, संदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल पराग किरनाळे, नरेश नरवाडे, इरफान आगवान, सौरभ लोखंडे, गजानन जाधव, सुनील चिरमाडे, तुळशीदास आमटे इत्यादींनी पार पाडली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.